जे लोक मला क्रिंज बोलायची तीच मला फॉलो करतात. नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि कशा सगळे, तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी मी आईकडे आले. आईची देवाची पूजा झाली, सकाळी लवकर उठून लादी पुसलीच नाही, आईने लवकर आमच्या अगोदर पुसले. पप्पा सकाळी उठून गेले. आणि आज ह्या रूम मध्ये मला कमेंट आली होती की तुम्ही कुठे राहता म्हणून, म्हणजे इथंच राहता की. मी म्हणलं मिजवाला. आता गेली होती ना मी तिकडं, तेव्हा मी पण आंघोळ झाली, माझी केस वगैरे चांगली धुतली. नंबर लावलाय बाथरूमला, एक जण जाते. आज घरी मस्तपैकी साबुदाण्याचे वडे बनते. दर्श रात्रभर झोपला नाही, नुसता ओरडत होता, किचळत होता, काय माहिती नाही, झोपेतच सगळ्यांच्या तोंडावर असा हात ठेवत होता, गब्बसा गब्बसा गब्बसा. इकडे वातावरण पण असं भयानक आहे, पण त्याच्यातूनच हसण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. उद्या तुम्हाला सांगते की काय झालंय किंवा काय नाही झालंय. सध्या आधी काही बोलले नाही त्याच्याबद्दल, कारण न बोललेलंच बरं आहे. आपल्याला जर माहित नसतं तर त्याच्याबद्दल जास्त बोलणं चुकीचं पण असतं. त्याच्याबद्दल उमरबद्दल थोडीसं उद्या बोलूया आपण, ठीक आहे. तर चला, नंतर आईची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो. हा माझा भाऊ, जो व्हिडिओ पासून जास्त लांब पडतो. आज रांगोळी वगैरे काढायला इथं काहीच नाहीये, कारण आई इथं फक्त महिनाभरासाठीच आहे. त्याच्यामुळे जास्त काही सामान पण नाही. हा सामान जो आहे तो मी अगोदरच सांगितलंय जेव्हा या रूमची टूर दिली ती, की त्यांचाच आहे, मालकीनबाईचाच आहे. त्याच्यामुळं जास्त काय आणलेलं नाही. मी पण काल अचानक निघाले, सगळी चौकशी करून की रुई कशी आहे, शांत आहे किंवा काय, तेच मी मला उद्या सांगणार आहे. त्याच्यामुळे अचानकच निघाले. त्याच्यामुळे काय मी रांगोळी वगैरे पण घेतली नाही. मला भारी हौस आहे. तर चला, आईच्या हाताचे साबुदाण्याचे वडे नंतर बघूया. डाळिंब नाही, सॉरी, संत्र्याच्या मोसंबी, काय बनवत आहे, मोसंबीच्या सालीची चटणी. आपले पहिले फेमस असायची. मी कधी संत्र्याच्या पण बनतो, संत्र्याची पण चांगली बनतोय. मोसंबीची माहिती, संत्र्याची नसायची, पण मी संत्र्याची पण इकडे बनवलेली. सेम थोडस अशी, थोडा जरा मला वाटतं कडवटपणा असतो थोडा. लसूण घेत जास्त त्याच्यामध्ये, आणि लाल तिखट ना, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, गावठी चटणी. आता बनव साबुदाण्याचे वडे की खिचडी बनवायची. बापांना खिचडी हवी ना, ठीक आहे. दर्श माझा आत्ताच उठलाय, तर दर्शला विचारते रात्री रडत का होता, सांग रडत का होता, सांग. नुसता सगळ्यांना आम्ही तीन एवढ्या मोठ्या बेडवरती तिघी तीन साईडला, आई गेली पायथराला, मी त्या साईडला, आई त्याला ओरडते, नाकाच्या पवड्यावरती केलं नाही तर. सांगा ते का तू केलं, काय कर रडत होता, काय रडत होतास तू? काय मला गरमी होत होती, थंडी लागत होती, मग काय टुपत होत गरमी होत होती, मग आम्हाला पण होत होती, म्हणून असं रडतात. दर्श देव. आणि काय केलं, हे बारीकवाला साबू, मग ती चिपचिपीत होईल एकदम साबू तांदूळ. तू जाडावाला नाही वाटत घेतलं त्याने. दर्श माझा रडत होता भरपूर. तर किचनमध्ये मी आली होती. झालं काय, साबू तांदूळ होते, पाणी ते छोटावाला असतो ना साबू तांदूळ, तो आणलेला. आणि तो पाण्यामध्ये जास्त टाकलं, जास्त वेळ फुगत होता, त्याच्यामुळे तो एकदम चिपकून बसला, एकदम काय बोलतो आपण चिपचिपीच झाला. मग त्याच्यानंतर ठरवलं की खिचडी
आधी म्हटली होती आई पापांना खिचडी आवडते, म्हटलं नाही चला साबुदाणा तांदळाचे वडेच बनवूया. आईने सगळी बटाटी उकडून ठेवलेली, मिरची कटिंग नंतर केली, कोथिंबीर त्याच्यामध्ये आणि मीठ, बस इतकं केल्याने मस्तपैकी मिक्स करून घेते. त्याचे छोटे छोटे मस्त असे वडे पाडले. आणि हे छोटा साबुदाणा तांदूळ असतो ना तो मग शिजले वगैरे म्हणजे मस्त एकदम फ्राय झाले, पण आतमध्ये जरा ना असा चिपचिपपणा असतो कारण ते जास्त एकदम फुगलेले असतात ना, तर त्यासाठी सुट्टा दाणा असला की जास्त हे होत नाही. आणि बटाट्यामुळे मस्त एकजीव झालेला असतात. तर छान वडे पाडले आणि इतके वडे आम्हाला वाटलं की भरपूर होतील, पण नंतर जेव्हा खायला बसलो ना त्यावेळेस मग कमतरता त्याची जाणवायला लागली, कारण त्यातले मी थोडे साबुदाणा तांदूळ काढून ठेवले होते. मला वाटलं की जास्तच होतील म्हणून असं झालेलं. तर ठीक आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर पप्पांसोबत एकादशी साजरी केलेली, आषाढी एकादशी. कारण पप्पा नेहमी बाहेर गावला प्रत्येक सणाला कधीतरी कुठला तरी एक सण मिळायचा, जेणेकरून सगळी माणसं एकत्र असायचो. तर छान वडे असे फ्राय झाले होते, गरम गरम खुसखुशीत असे. तू बोललीस ना मला उभा करायचं, आडवा केला. नाही तर गावाला त्याच्यात जायचं जातात नाही, 2 तास पकडा जातात. काय देऊ? ऍपल नाही आवडत मला. हा पाहिजे पण चांगलं नाही. आपण जगतो वाटतो बाबा. माझं कधी कधी दात दुखतं त्याच्याने. खाल्लेलं तर कधी दात दुखतो मग कॅडबरी खाऊ नको आता. चटणी बनवतो ना, मेथी टाकून. आतमध्ये असेच असतात ना. तो बारीक साबुदाणा तांदूळ आहे ना पप्पा, म्हणून तो जाडा साबुदाणा तांदूळ तर तसं नाही होत. नाही इथं पण मिळतात जाडे. दुपारी सगळ्या जणांचा एकादशीचा फराळ झाला आणि सगळे झोपी गेले होते. संध्याकाळी उठले त्यावेळेस सूर्य मावळत होता. समोरच बिल्डिंगच्या डोंगर आहे दगडाचा, त्याच्या पलीकडे जात होता. सगळा ओझे सगळ्या त्या चेहऱ्यावर दिसत होता पूर्णपणे. समोरची विंडो त्या बेडरूमची ओपन केली, तर तेच संध्याकाळी मार्केटला जायचं होतं. थोडी भाजी आणायची होती, ओलीवाली म्हणजे पालक भाजी घ्यायची होती. त्यासाठी मार्केटला जायचं होतं. बाकी कडधान्यांची होती, मोड आलेल्या मुगांची भाजी वगैरे. तर संध्याकाळी छान वाटत होतं. अर्धी जणं झोपली, त्याचे सगळेजण लोटांगणच खात होते. तो चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि ओमानला आतंकवादी हल्ला झाला आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नाही मला माहिती नाही. तर त्यासाठी मी खास व्हिडिओ नंतर करेन, कारण थोडं सिक्रेटच ठेवलेलं आहे ते. किती एवढी बरीच वर्ष झाली, माझे वडील 30 वर्ष काम 35 वर्ष करतील, त्याच्या अगोदरपासून कधी ऐकलेले नाही. पण हा मस्जिदवरती ते देखील हल्ला झाला, मोठ्या प्रमाणात गोळीबार झाली रात्री आणि पुन्हा सकाळी. त्यात लोक मारली गेलीत, खूप सारी इंजर्ड झाली. तिथे आपली एशियन कम्युनिटी आहे ओमानमध्ये, वादी कबीर म्हणून जो इलाका आहे तिथेच लुलूच्या बाजूला मस्जिद आहे. तर तिथेचा असा हे झाला. पण पूर्वी बघा एकदम शांत चित्तेने व्यवस्थित सुरळीत चालू आहे. माणसांच्या मनात भीती आहे, पण इथल्या पोलिसांनी किंवा इथल्या मिनिस्ट्रीने लोकांच्या मनातला भय म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब